जय गणेश मित्रांनो, आपल्या पेजवरती स्वागत आहे आणि आपल्या पेजचं नाव तुम्हाला माहीतच असणार म्हणजेच माझा पेज आपला विनेश. तर मी आज खास खास करून या बैठकीसाठी या पॉडकास्टसाठी आहे ना, मी खूप दिवसापासून या गोष्टीसाठी आतुरता होतो की मला अशा व्यक्तीबरोबर बसायचं होतं. म्हणजेच माझ्या व्हिडिओवरती ह्या परळचा महाराजा याचा आशीर्वाद आज खरंच भेटलेला आहे आणि आपल्याबरोबर परळचे महाराजाचे जे सरचिटणीस आहेत ते आपल्या समोर माझ्याबरोबर बसलेले आहेत. आपण त्यांच्याबरोबर काही गोष्टी असे करूया जे गणेश भक्तांना माहीत नसणार, त्या गोष्टीवरती आपण दोन चर्चा करूया. तयार आहेत? चला. तर नमस्कार, जय गणेश आणि जय महाराजा. जय महाराज. तर दादा, आपल्याला हे विचारायचं होतं की जेव्हा हा मंडळ जेव्हा स्थापित झालं तेव्हापासूनची लास्ट टाइम बॅलन्सिंग किंग हे नाव आपल्या मूर्तीला आणि मूर्तिकाराला हे पडलेलं आहे ना, बॅलन्सिंग किंग करून. माझ्या आयुष्यात तर म्हणजे मी विजय खातू सरांच्या जी जर्नी होती त्या जर्नीपासून अरुण दत्ते ह्यांची जर्नी मी बघितलेली आहे गेल्या 7-8 वर्षापासून. तर माझ्या आयुष्यातलं तर हे बॅलन्सिंग म्हणजे आम्ही लिटरली, मी पण स्वतः तिथं होतो जेव्हा ती मूर्ती घडत होती. मी पण अरुण दत्ते दादा बरोबर असतो, मी तिथं प्रेम अण्णा बरोबर ह्यांच्याबरोबर मी असतो. पण ही जी मूर्ती आणि गणपती बाप्पाचा मंडळ जेव्हा स्थापित झाला तुमचा, तेव्हापासून ते आतापर्यंत जे काही मंडळाने विचार केलेला, जे काही मंडळाने जो विडा उचललेला, कशा प्रकारे होता हे आम्हाला सांगा. सुरुवातीला तर तुमचं आपल्या नगरीत स्वागत आहे. धन्यवाद. मी प्रतीक प्रकाश कदम, परळ सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग, परळचा महाराजा या मंडळाचा सरचिटणीस. सांगताना अत्यंत आनंद होतो की आपलं जे मंडळ आहे आज परळ लालबाग म्हणजे गणेशोत्सव हा देशभर तर देशाच्या बाहेर सुद्धा साजरा होतो. नक्की. पण परळ लालबाग हे गणेशोत्सवाची पंढरी म्हटली जाते, बरोबर. केंद्रबिंदू आहे. बरोबर. की इथे उत्सव करताना सर्वात पहिली गोष्ट पाहिली जाते ती आपली संस्कृती, बरोबर. हिंदू धर्मातील संस्कृती, आपली परंपरा. बरोबर. आज उत्सव साजरा होताना परळ लालबाग मधील जी मंडळ आहेत ती सुरुवातीला ह्या दोन गोष्टी जास्त फोकस करतात की आपल्या संस्कृती आणि परंपरेच्या पलीकडे जायचं नाही. या सर्व गोष्टी ज्या आपल्या चौकटीत आहेत चौकटीत राहून करायच्या. हा, ती गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आली पाहिजे. हो, म्हणजे एक आपण उत्सव करतोय, हा उत्सव करतोय आपली संस्कृती वाढवण्यासाठी, परंपरा वाढवण्यासाठी. हा आपण उत्सव फक्त आपल्या मजेसाठी करत नाही, आपली ती संस्कृती आहे, परंपरा आहे. बरोबर. ह्या गोष्टी लक्षात ठेवून जी आपल्या संस्कृतीला काही इजा होणार नाही, बरोबर. ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा उत्सव साजरा करतो. बरोबर. एक्झॅक्टली. आपल्या मंडळाची सुरुवात अशी की म्हणजे आज आम्ही लहानपणापासून, म्हणजे आपल्याला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून या मंडळात कार्यरत आहे. ह्यापूर्वी आपल्या मंडळाची स्थापना आहे 1943, म्हणजे 1943 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या 4 वर्ष अगोदर. हो. परंतु एक आम्हाला असं गोष्टी माहिती आहेत की म्हणजे जे आमचे जुने लोक आहेत, जे वयस्कर लोक, मंडळातील ज्येष्ठ लोक, त्या लोकांनी आम्हाला सांगितल्या गोष्टी की हा गणपती सुरुवातीला चाईत बसायचा. आमच्या चाई होत्या अगोदर. अच्छा, म्हणजे एक चाली टाईप. त्या 7 चाई होत्या. बरोबर, 7 होते. हा, ज्या बीएमसीच्या अंडर त्या चाई होत्या. हा गणपती त्या चाईत बसायचा, त्या चाईत गणेशोत्सव साजरा व्हायचा. चाई पुरती मर्यादित होता. मग त्यानंतर आपल्या मंडळाचे संस्थापक खजिनदार होते, जे आपले गौरीशंकर चित्रमल मिठाईवाला. हे जे बाहेर आपण मेन रोडला बघतो मिठाईवाले ते. हो, ते जे शेठ होते गौरीशंकर चित्रमल मिठाईवाला, त्या शेठने या उत्सवात भाग घेतला. मग त्यांनी इथे येणं त्यांचं सुरू झालं उत्सवादरम्यान. मग त्यानंतर त्यासोबत आपला परळ लालबाग म्हटलं तर गिरणी कामगारांचा विभाग. बरोबर. बरोबर. मग ते जे गिरणी कामगार होते त्यांच्यासोबत ते काम करायला लागले. मग त्यांना सोबत घेऊन हा गणपती चाळीतून बाहेर आणला, त्याला सार्वजनिक स्वरूप देण्यात आलं. म्हणजे हा गणपती जो चालीच्या आतमध्ये होता, हा, त्यापर्यंत म्हणजे त्या टायमापर्यंत त्या मर्यादित होता त्या टायमात. आणि जेव्हा हा गणपती कुठल्या साली बाहेर आणला, म्हणजे 1943 साली बाहेर आणला. हा, तिथून आपल्या मंडळाची स्थापना झाली. मग तेव्हापासून एक सिस्टमॅटिक झाला का, अध्यक्ष खजिनदार, का पहिल्यापासून ही गोष्ट होती? नाही, तेव्हापासून आपण हे मंडळ स्थापन केलं. हा, आणि ह्या गोष्टी सर्व मग सुरुवात झाल्या. अध्यक्ष,
सरचिटणीस खजिनदार म्हणजे 43. 43 पासून. बरोबर. मग तेव्हापासून हे मंडळ सुरुवात झालं. शेठने हातभार लावला चांगला. ह्या गोष्टींची शेठला खूप आवड होती. ओके. त्यामुळे शेठने जणू काही मंडळ हा गणेशाच्या डोक्यावरच उचलून धरलेला, की काही गोष्टी लागतील, काही हव्या त्या गोष्टी करायच्या, उत्सव आपल्याला करायचा, एक आवड म्हणून. ती आवड आज कुठेतरी आज तुम्ही बघत असाल की एवढा मोठा डोंगर उभा आहे. नाही नाही, ते तर बघतोच आहे. त्यामागचं सगळ्यात मुख्य म्हणजे आधारस्तंभ आपले गौरीशंकर शेठ. आणि त्यांच्यामुळे त्यांच्यावरती पण ब्लेसिंग अशी आहे की त्यांची मिठाई पण फेमस आहे. हो हो मी खरं बोललो ना, लिटरली मला एक गोष्ट आठवली त्यांचं नाव घेतलं तर. मी लायब्ररी सेटअप करतो. लॉची लायब्ररी असते ना, ती सेटअप करतो मी. माझा कामच आहे लिगल लायब्ररी सेटअप करायचा. हायकोर्टमध्ये पण असतो मी. तर दिवाळी येते ना, दिवाळी तेव्हा माझे बॉस मला बोलले की तुला परळला जायचंय आणि तिथं गौरीशंकरच्या इथून तुला मिठाई आणायची. मला खरंच माहित नव्हतं. आणि जेव्हा ती मिठाई घेतली आणि जेव्हा आणलो ना, तेव्हा मला माहित पडलं की हे दुकान, म्हणजे मला 7-8 वर्ष पहिला हे माहित पडलं. पण तुम्ही जे बोलतात आहे त्याचा पाठचा कारण, परळचा महाराजाच्या पाठचा कारण. क्लास कंटिन्यू. हा. तर मग शेठला या गोष्टींची आवड होती. सर्व त्यांचे सोबती त्यांना घेऊन मंडळ चालवलं. त्यानंतर शेठचे जे शेठचा जो मुलगा आहे सध्या आता, दीपक शेठ, ओके. ते आपल्या मंडळाचे खजिनदार आहेत. आपल्या मंडळाचा एक रीतरिवाज आहे, म्हणजे एक नियमच आहे म्हणा, की आपल्या मंडळात फक्त अध्यक्ष आणि सरचिटणीस बदलला जातो. खजिनदार हे आजीवन पद आहे, ते फक्त त्या घराण्यासाठी आहे. ओके. म्हणजे यापूर्वी मोठे शेठ होते, आता दीपक शेठ जे आहेत, म्हणजे त्यांच्या घराला ते हा, पद लाभलेलं आहे. म्हणजे त्यावेळेसच ज्यांनी गणपती बाहेर आणला त्याची जाणीव ठेवण्यासाठी त्यावेळेसच्या लोकांनी एक डिसिजन घेतला की आपण हे पद फक्त यांच्यासाठी राखीव ठेवायचं. आमच्या मंडळात पद बदलतात, ते फक्त अध्यक्ष आणि सरचिटणीस आणि जे इतर पद असतील ते. पण खजिनदार हे पद जोपर्यंत शेठ त्यांच्या घरात, म्हणजे त्यांचं नाव त्यांचा मान आहे तो, तेव्हापर्यंत त्यांच्या घरातले हो असतील, म्हणजे पदावरती त्या. आता ते मोठ्या शेठचे मुलगा आहेत दीपक शेठ अग्रवाल, ते आपले खजिनदार आहे मंडळाचे. तेही म्हणजे त्यांचं एवढं सर्व असून सुद्धा आज आमच्यात उठतात बसतात. ज्या काही गोष्टी आहे मंडळाच्या, जेव्हा जेव्हा मीटिंग असते, काही पण असते, हो नक्की आवर्जून मंडळात काय चाललंय, कसं चाललंय, काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, काय हवंय, काय नाही, या सर्व गोष्टींना आवर्जून बोलून विचारतात. काही म्हणजे अजूनही पाठपुरावा. आज त्यांच्याच ह्याने आपल्या मंडळाचा 75 वर्ष ज्यावेळी झालं, त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या इथे जी लोक येतात त्या लोकांसाठी काहीतरी करावं. म्हणजे जे गणपतीच्या 11 दर्शनाला. जे येतात दर्शनाला, मग एक 11 दिवस नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार शेवटचे 5 दिवस आपण महाप्रसाद करतो. ओके. म्हणजे दर्शनाला जे भाविक येतात, तर कसं आहे, लालबाग परळ म्हटलं की आपला जो गणपती बसतो, आपल्या गल्लीच्या बाहेर स्टेशन आहे, परळ स्टेशन आणि एल्फिस्टन. बरोबर. लोक एक तर सुरुवातीतून करतात गणेशोत्सव गणपती बघायला, किंवा इथे एंड करतात. बरोबर. म्हणजे कामावर सुटल्याच्या नंतर पण इथे येतात, कामावरती जाताना पण हो. आणि गणेशोत्सव गणपती बघायला ज्या फॅमिली निघतात त्या सुद्धा काय करतात, एक तर सुरुवात ह्या गणपतीपासून करतात, एंड चिंचपोकळी लालबागला करतात, किंवा सुरुवातीत गेली तर एंड करतात, कारण स्टेशन जवळ आहे. मग ते जे भाविक यायचे ते रात्रीचे जे झोपायचे, त्यांच्यावर चेहऱ्यावर थकवा किंवा असं, या गोष्टी लक्षात घेऊन शेठने ठरवलं की आपण महाप्रसाद एक आयोजन करूया, जेणेकरून हे जे लोक येतात, काही लोक रात्री दुकानं बंद असल्यामुळे कोणाला काही खायला वगैरे मिळत, मग त्यांच्यासाठी एक महाप्रसाद करूया की जेणेकरून 2 घास खातील, त्यांच्या चेहऱ्यावर जो सुख, जे समाधान असेल, तो आपला आनंद आहे. नाही, खरंच मी एक अनुभव सांगतो. मागच्या वर्षी मी प्रेम बरोबर गणपती बाप्पा बघायला आलेलो, परळचा महाराजा, आणि मला ते बघायचंच होतं. आणि माझे पाय ना खूप दुखत होते, खूप, म्हणजे काय माहित नाही काय झालेलं. मी 1 महिना घरी होतो आणि त्या गणपतीच्या पिरियड मध्येच होतो. मी जेव्हा इथं आलो आणि लिटरली मी 1 महिन्यापर्यंत जेवण बरोबर जायत नाही, काहीच नाही. आणि मला वाटतं मी कार माझी बाहेर पार्क केलेली, आणि तिथून प्रेमनी बोलला की दादा, मी बोलला प्रेमला, अरे मला लाईन लावायला नाही होणार रे. तर प्रेम बोलला की आपण एक काम करूया, मी बुवा दादाला फोन करतो. मला वाटतं तुम्हाला फोन केला आणि तुम्ही आम्हाला बाहेर घ्यायला आले. इथून घेऊन जेव्हा मी चालत गेलो, म्हणजे ते मला माहीतच नाही की माझ्या पायामध्ये दुखणार काही करून, ते एक मला माहीत नाही पडलं. दुसरी गोष्ट, भूक लागलेली, आणि त्या टायमाला तुमचा सेवा पण चालू होती बाहेर जेवणाची.
ते मला इतकं म्हणजे मी इतके मंडळामध्ये फिरलो हे ते सर्वांकडे सिस्टमॅटिक असते असं नाही की नसते, पण ही जी सिस्टमॅटिक होती ना तुमचं सिस्टम होता जेवणाचा ते एकदम भारी होता. मला खरंच ते आवडला आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्या दिवसापासून माझ्या पायाचे दोन्ही पाय दुखायचे बंद झाले. खरंच बोलतोय, ते एक होता अनुभव माझा. ते देवाची कृपा आहे. खरंच खरंच खरंच. तसंच मग तो आपण महाप्रसाद ठेवतो आपल्याकडे. दिवसाला नाही म्हटलं तरी संध्याकाळची आपली आरती होते 7 वाजता महाराजाची. त्या आरतीच्या वेळेस आपण ते नैवेद्य भोग लावतो तेच. आणि आरती संपल्यानंतर आपला भंडारा सुरू होतो. रात्री 2-3 वाजेपर्यंत सुरू असतो. म्हणजे दर दिवसाला नाही म्हटलं तरी 5,000 ते 6,000 लोक जेवून जातात. क्या बात. असा आपला 5 दिवसाचा महाप्रसाद असतो. महाप्रसाद करायला काय नाही, आपण आपल्या यथाशक्ती जेवढं होईल तेवढं आपण करतो. नाही, नाही, बरोबर बाकी आहे. त्याची कृपा. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ती आपली पोचपावती असते. नाही नाही खरंच कोणतरी खरंच आपल्याकडे आलाय खरंच. आणि भरपूर लोक, म्हणजे आपल्या मंडळाच्या तुम्ही व्हिडिओज बघा, भरपूर लोक बाईट्स वगैरे देतात. त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या मनातनं ज्या गोष्टी व्यक्त होतात ना, ते एक समाधान आहे. कारण कसं आहे, शेठचं एक स्वप्न होतं, मोठ्या शेठचं, की आपण हा मंडळ फक्त उत्सवापुरती मर्यादित नाही ठेवायचा आहे. तर लोकांना या मंडळाद्वारे काही काय आपण देता येईल आपल्याला. बरोबर, समाजाला काय 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 म्हणजे लोकांपर्यंत देऊ शकता आपण. हो, मग त्यासाठी आपण शेठने त्यावेळेस आपण जे आपली शाळेत मुलं आहेत, आपले वर्गणीदार आहेत, वर्गणीदार देणगीदार विभागातले हितचिंतक, बरोबर. यांना आपण दरवर्षी वया वाटप करतो. त्यांना मंडळाच्या वया देतो आपण. त्यानंतर तुम्ही आज गावात म्हणजे बाहेर बाहेर जे गाव आहे, खेडेगाव वगैरे, तिथे शाळेतल्या मुलांना अजून कसल्या सोय नाहीत. तर आपण दरवेळेस एखादी शाळा बघतो, त्या शाळेशी कॉन्टॅक्ट करतो. हा. त्या शाळेकडनं आपण लिस्ट मागवतो की तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तूंची गरज आहे. त्यांची लिस्ट येते. त्या लिस्ट वाईज आपण त्या गोष्टी ठरवतो की ह्या गोष्टीमधल्या आपल्याला ह्या गोष्टी द्यायच्या. मग त्या गोष्टी आपण त्या शाळेला डोनेट करतो. मग तो एक दिवस ठरवतो क्या शाळेशी बात. कॉन्टॅक्ट करून, एखादा टेम्पो करून. म्हणजे हे किती वर्षापासून करतात हे? हे नाही म्हटलं तरी आपलं मंडळाचा 50वं वर्ष होतं 1993 साली, तेव्हापासून या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यानंतर आपल्या इथे बीएमसीची शाळा आहे. म्हणजे त्या गोष्टीला लिटरली 33 इयर्स झालेत. हो. ही सेवा तुम्ही करतात आहे. दरवर्षी म्हणजे एक नवीन गाव बघतात हो आणि त्या शाळेमध्ये म्हणजे त्या गावामध्ये शाळा असणार जी, हो त्याला तुम्ही विचारतात की तुम्हाला कुठली गरजेची वस्तू तुम्हाला पाहिजे या शाळेसाठी आणि ती वस्तू तुम्ही पुरवतात. हो. आणि त्याचा पाठचा कारण आहे परळचा महाराजा. हो. आता आपण लास्ट टाइम केलं होतं खर्डीला एक त्या लोकांनी आपल्याला लिस्ट दिलेली, एक 22 ते 23 गोष्टींची लिस्ट होती. त्यातल्या आपण 20 वस्तू त्यांना दिल्या. त्याच्यात जेवणाच्या ताटापासून पाण्याचा ग्लास असेल, स्कूल बॅग असतील, वया, या सर्व गोष्टी. मग आपण एक दिवस ठरवतो, एखाद्या टेम्पोमध्ये या सर्व गोष्टी आपण घेतो. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते असतात, जातो आणि फक्त एक दिवस त्यांच्यासाठी. मग त्यांच्यासोबत दुपारचं जेवण करणं, क्या त्यांच्या बात आहे, स्पर्धा क्या वगैरे घेतो. एक एन्जॉयमेंट, एक म्हणजे त्यांना पण एक कोणतरी आले नुसते द्यायसाठी नाही आलेत, मग काहीतरी त्यांच्यासोबत गेम्स खेळायचे, त्यांना बक्षिसं वाटायची, काय ना काय. त्यांचा जो आनंद असतो ना, खूप समाधान असते. म्हणजे सुखाची झोप लागते म्हणतात ना, ती गोष्ट त्या बरोबर. गोष्टी बघून सुखाची झोप बरोबर लागते आहे. की आपण नुसतं मंडळ गणेशोत्सव उत्सव आहे, ठीक आहे, अभिमान आहे, आपला उत्सव, आपली संस्कृती आहे. पण ह्या मंडळाच्या मार्फत आज आपण त्या घरापर्यंत पोहोचतोय, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतोय ज्याला खरी गरज आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ना, क्या बात. आणि लिटरली आपण बघायला गेलो ना तर 11 दिवस. आता काय असतो की लालबाग परळच्या जो एरिया आहे, लालबाग परळचा जो एरिया, त्या एरियामध्ये जेवढे मंडळ आहेत जे गणपती बाप्पा म्हणजे बसवतात, त्या मंडळामध्ये मला नाही वाटत की 11 दिवस कोण एन्जॉय करत असणार. नाही. सर्व सेवेमध्ये लागलेले असतात 11 दिवस. बाकी मी इतर बघितलंय जसं की कुठे एन्जॉय चालू आहे, कुठे काय आहे. तर तुम्हाला काय बोलायचं आहे की तुम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवणार, की म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे बाकीच्या मंडळांना तुम्ही काय बोलणार? छोट्यात छोटी गोष्ट जी तुम्ही करतात, जसं की तुम्ही बोललात ना की एखाद्याला मदत केली किंवा त्याच्या गरजेची वस्तू आपण त्याला दिली, पण तो जो स्माइलिंग चेहरा असतो ना त्यांचा बघून आपल्याला ती रात्री झोप येते. हो. आणि आपल्याला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये काही चुकी केली असणार, ते ही इथं माफी आहे त्या गोष्टीला. तर तुम्ही मंडळांना काय बोलायचं आहे तुम्हाला, म्हणजे बाकीचे जे मंडळ असतात?
बाकीच्या मंडळांना सांगता येत पण जो तरी पण. या परीने उत्सव सुरू चांगला करत असतो, बरोबर. जेवढे आपल्याला जमेल, जेवढी आपली शक्ती आहे तेवढा जो तो मंडळाच्या मंडळाकडे हा. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की लालबाग परळ सुरुवातीला 2 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या असतात, त्या आपण ठेवतो ती संस्कृती आणि परंपरा. या पलीकडे आपल्याला जायचं नाही. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवून करतो. 10 दिवस आपण सेवा करतो, तीच आपली एन्जॉयमेंट आहे. नाही, नाही, सर्व मुलांच्या म्हणजे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपले, एक बोलतात ना की लहानपणी जे बाळकडू देतात ना मुलांना, राईट, बरोबर. ते बाळकडू इथे मंडळात काम करतानाच मिळतं की एन्जॉयमेंटसाठी आपला जन्म नाही. ह्या मंडळात काम बरोबर, करताना बरोबर. एन्जॉयमेंटसाठी नाही झालंय, लोकांच्या सेवेसाठी झालंय. सेवेसाठी झालेलं आहे. मंडळ कसं मोठं होईल. आज आपण एन्जॉयमेंट करतो, ठीक आहे, आपल्या एन्जॉयमेंटसाठी केला, पण आपण केलेल्या कामाने 4 लोकांची एन्जॉयमेंट होते, 4 लोक आनंदित होत आहेत आपल्या हा. कामाने. तोच आपली एन्जॉयमेंट आहे, तीच एन्जॉयमेंट आहे. नाही, नाही, हे खरं आहे, ही गोष्ट खरं आहे. ही आज गोष्ट आगमनाची सुद्धा आपली मोठी मिरवणूक निघते, विसर्जनाची सुद्धा निघते. हा, मुलांचा आनंद आहे. आज आपल्या गणपतीचं आगमन आहे, नाचायचंय, नाचतो, नाही असं नाही, पण केव्हा ज्यावेळेस गणपती मंडपात येतो तेव्हा शेवटचा अर्धा तास जो आपल्याला मिळतो, बरोबर. म्हणजे आपण आता कसं आहे, नियमानुसार आपल्या 10 वाजता सर्व बंद करायचं बंद असतं. करावं. हा, एक कुठेतरी पोलीस प्रशासन आपल्याला कुठेतरी उत्सवात आपल्याला पण कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देतं की मुलांची मेहनत आहे, काहीतरी आपला उत्सव आहे, कुठेतरी ते सुद्धा ऍडजस्टमेंट नाही, करतात. नाही, असं नाही, करतात, बरोबर. त्यांचा त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आपले उत्सव आहे. आपण पोलीस उत्सव आहेत, आज वर्दीतला माणूस उभा आहे म्हणून गर्दीतला सण उत्सव साजरा होतोय. राईट, एक्झॅक्टली. मग ते कुठेतरी त्या गोष्टीला मग तो शेवटचा अर्धा तास ते सर्व कार्यकर्ते त्यांची मजा करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणूक असेल तर विसर्जनला हा सुरुवातीला आपल्या जेव्हा गल्लीतनं गणपती असतो, गल्लीत आपले एन्जॉयमेंट. गल्लीच्या बाहेर एकदा रस्त्यावर गणपतीला एकही कार्यकर्ता नाचत नाही, की एकही कार्यकर्ता, तो लागलेला असतो सेवेसाठी, अरेंजमेंटसाठी, की कुठे मग माझ्या विसर्जनला काय असतो? म्हणजे विसर्जन, जसं तुम्ही विसर्जनला गल्लीमधून गणपती बाप्पाची मिरवणूक काढतात हा. आणि ते गिरगाव चौपाटीवरती विसर्जन होतं, त्या टाइम मध्ये काय असतो? म्हणजे तो शेड्यूल कसा असतो? तो शेड्यूल असा असतो की विसर्जनच्या आदल्या दिवशी आपलं जेव्हा महाआरती, विसर्जनच्या आदल्या दिवशी आपली महाआरती असते. किती वाजता होते? ती आपली महाआरती 8 वाजता सुरू होते आणि ती नाही म्हटलं तरी 10-10:30 वाजता संपते. म्हणजे संध्याकाळची 8 वाजता चालू होते, ती रात्री 10-10:30ला हो, संपते. कारण मी तुम्हाला बोलतो सर्वांना की विसर्जनच्या 1 दिवस पहिला परळच्या महाराजाची महाआरती होते, 8 वाजता चालू होते, रात्री 10:30 वाजता पूर्णपणे ती संपून टाकतात आरती. आपण सर्वांनी ह्या टायमाला म्हणजे या वर्षी 2026 मध्ये नक्की येऊ. नक्की, कारण कसं आहे, आपले जे उत्सव होतो, आता उत्सवात पूर्वी आपल्याकडे कोण ना कोण आपले जे वर्गणीदार, हितचिंतक किंवा मोठा डोनेटर आहे किंवा कोण सेलिब्रिटी आहे, यांना आपण आरतीचा मान देत होतो. पण ज्यावेळेस कोविड झाला, ओके, कोविडमध्ये 2 वर्ष गणेशोत्सव साध्या प्रमाणात करण्यात आला. बरोबर, बरोबर. बरोबर. मग त्यामागे कसं झालंय, कोविड झाला, आता कोविड निघून गेला, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाचा क्षण आहे. पण कोविडमध्ये जे रिअल हिरो होते म्हणजे पोलीस प्रशासन असेल, आपण घरी बसले होते पण ते त्यांची ड्युटी करत होते. बरोबर. ट्रॅफिकवाले असतील, आपण Traffic घरी वाले. बसले होते त्यांची ड्युटी करतोय. डॉक्टर्स असतील, आपण घरी बसले पण ते त्यांची 2 वर्ष ड्युटी हा, करतात. चालू आहे. बीएमसी कामगार असतील, जे रस्त्यावर झाडू मारतात, बरोबर. ते त्यांचं काम चालू आहे. फायर ब्रिगेड असेल, बरोबर. असे ज्या गोष्टी ज्या कोविडमध्ये सुद्धा सुरू होत्या, हे खरे आपले रिअल हिरो आहेत. म्हणजे हिरोज. हा, त्या मग टायमाला त्यावेळेसपासून मंडळाने एक निश्चय केला की ह्या वेळेसपासून जो आपला आरतीचा मान आहे तो ह्या लोकांना द्यायचा. मग दररोज 1 दिवस म्हटलं तुम्ही पोलिसांची आरती असते, मग त्यावेळेस भोयवाडा स्थानिक पोलीस स्टेशन आहे, तिथला सर्व स्टाफ आरतीला येतो. क्या बात आहे. त्यांच्या हस्ते महाराजाची आरती होती. सेकंड डे आपले ते वाहतूक पोलीस प्रशासन आहे, ट्रॅफिकवाले, ते ट्रॅफिकचा स्टाफ येतो. त्यानंतर एखादा दिवस केएमचे डॉक्टर किंवा टाटा हॉस्पिटल कॅन्सर आहे त्याचे डॉक्टर्स येतात आरतीसाठी. त्यानंतर बीएमसीचे कामगार म्हणजे असे मोठे अधिकारी नाही, जे रस्त्यावर झाडू मारतात त्यांना बोलवतात. लिटरली जे झाडू साफसफाईसाठी उतरतात. अधिकारी वर्गाला हा दुनिया ओळखते प्रत्येक कामानिमित्त, त्यांची कदर सर्व. पण जे रस्त्यावर झाडू मारतात त्यांना कोण नाही विचारत. हे खरं आहे, ही गोष्ट खरं आहे. मेन जो आपला परिसर स्वच्छ करतोय त्या व्यक्तीला लोक किंमत देत नाही. बरोबर. ह्या गोष्टी खास त्यांना आणलं जाते. त्यांचा एक स्टाफ, एखादी चौकी आम्ही बघतो, ह्या दिवशी तुम्हाला आरतीला येते ह्या वेळेत, मग ती आरती त्यांना देतो. त्यानंतर फायर ब्रिगेडवाले असतील, यांचे स्टाफ, पण येतात. हा,
त्यांच्या त्यावेळेस मोठ्या मोठ्या त्या आपण जे फायर ब्रिगेड बघतो त्या 2 गाड्या आणतात त्या असे, म्हणजे आज आम्हाला मान्यता, आम्ही सलामी द्यायला गाडी येते त्यांची. क्या बात आहे. म्हणजे ते सर्व गोष्टी होतात हो. मग या गोष्टी होतात. मग त्यानंतर काय होते की आज जो कार्यकर्ता आहे, आज तुम्ही बघाल तर आज जून महिना चालू आहे, आपली मीटिंग झाली 14 तारीखला, ओके 13 जूनला आपली मीटिंग झाली. ओके आता 13 जूनला मीटिंग झाली, गणेशोत्सव आहे 14 सप्टेंबर, बरोबर तो विसर्जनला संपणार. म्हणजे बरोबर. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने. बरोबर ह्या 4 महिन्यात मीटिंग झाल्यापासून कार्यकर्ता कामाला लागतो. मग एक त्याची पण कुठेतरी या 4 महिने देतोय मंडळाला, तो आज देवाला बरोबर, देतोय बरोबर. मान्य, पण त्याच्या मेहनतीमुळे आज मंडळ वर होते. राईट आज मंडळात लोक, मंडळाच्या अध्यक्ष लोक, तर सरचिटणीस, खजिनदार, मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना लोक ओळखतात, पण त्या पदाधिकाऱ्यांच्या मागे जी कार्यकर्त्यांची फील्ड असते, त्यांची जी टीम आहे, या टीमला कोण ओळखत नसते. आज त्यांच्या जीवावर मंडळ उभा आहे, पदाधिकाऱ्यांच्या नाही. खरंच हा, पदाधिकारी जे मोठे आहेत त्यांचा हातभार आहे 100%, त्याबद्दल वाद नाही. पण जे फील्डवर, जे ग्राउंड लेवलला जी कामं करायची आहेत, त्यासाठी जी कार्यकर्त्यांची टीम लागते, 4 महिने हे कामं करत असतात. जे कामं सुरू झालेली सुरू झाली आहेत कामं, म्हणजे कशी ही पडद्यामागची कामं, हे लोकांना दिसत नाही. लोकांना गणेशोत्सव 11 दिवसाचा दिसतो, पण गणेशोत्सवासाठी लागणारा वेळ हा 4 ते 5 महिन्यात आहे. नाही नाही खरंच. आता जी कामं झाली, मग त्या कार्यकर्त्यांसाठी काय करायचं? मग त्या कारण ही शेवटची जी महाआरती म्हणालो, हा ती कार्यकर्त्यांची असते, की त्यावेळेस कोण सेलिब्रिटी नाही ना कोण, त्यावेळेस ती कधी असते आरती? विसर्जनच्या आदल्या दिवशी. विसर्जनच्या हा, आदल्या दिवशी. त्यावेळेस आपण मंडपाचा समोरचा जो पाट आहे तो पूर्ण ओपन करतो, पूर्ण गल्ली भरलेली असते, आणि त्यावेळेस नुसतेच कार्यकर्ते नाही, तर त्यावेळेस आरतीला जो व्यक्ती उभा आहे त्या प्रत्येकाला महाराज त्याला आरती ओवाळायचा मान देतो. क्या म्हणजे जेणेकरून दर्शनाला इतर कोण पब्लिक आलाय तो सुद्धा त्यावेळेस आरती ओवाळून जातो. म्हणजे जे मी मेहनत केली 4 महिने, ते भले मला 2 मिनिटासाठी आरती ओवायला भेटली, पण मला एक तो समाधान मान मिळते. भेटलाच पाहिजे. हा. तो मान त्यांना भेटला पाहिजे. त्यामुळे ती आरती एक महाआरती म्हणून आम्ही ठेवतो. त्यावेळेस कोण सेलिब्रिटी नाही, जो मंडपात उपस्थित आहे त्याला तो आरती ओवाळण्याचा मान भेटणार. भले 2 मिनिटासाठी 2 वेळा ओवायला मिळेल, पण प्रत्येकाला मिळणार. ज्यावेळेस सर्व पब्लिक संपतो त्यावेळेस ती आरती संपवतात. क्या मग त्या ह्याच्या म्हणजे त्या आरतीसाठी कुठे वेळ नाही लावत आपण, की मला आरती आज गर्दी झाल्या म्हणून 15, म्हणजे जे आपलं इतर दिवशी होते की गर्दी अभावी आपल्याला छोटी आरती करावी लागते, कारण जेणेकरून बाहेर लोक उभे असतात रांगेत, बरोबर. त्यांना पण आपण उगाच आरती मोठी करून अर्थ नाही. नाही नाही आज बरोबर. आपण देवाची आरती मोठी करतो देवाला खुश करण्यासाठी, पण बाहेर एवढी लोक, बाहेरनं लोक येतात. देव आपल्याला आशीर्वाद देईल का? की बरोबर. तुम्ही माझी आरती मोठी करताय मान्य आहे, पण माझ्या दर्शनाला आलेल्या लोकांना तुम्ही थांबून अडकवताय, ठेवलेत. मतलब काय मोठी आरती करू? नाही 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 त्या गोष्टी- त्यामुळे आपण इतर दिवशी आपण 15 ते 20 मिनिटात आरती संपवतो, ओके पण महाआरती आपली 2 ते 2.5 तास चालते. काय? जेणेकरून जेवढे आज लोक गल्लीत उभे आहेत, ज्या आलेत दर्शनाला आलेत, किंवा काही स्पेशल महाआरतीसाठी सुद्धा येतात, की आज मला आरती ओवायला मिळणार, नाही नाही त्या बरोबर. सर्वांना तो आरतीचा मान दिला तो, म्हणून त्याला महाआरती म्हणून टायटल दिलंय. महाआरती 8 वाजता सुरू होणार, 10 ते 10:30 वाजता संपणार. क्या बात आहे, क्या असं आहे. बात आहे. आणि खरंच बोलू ना, लिटरली मी एक गोष्ट बोलतो की जेव्हा कार्यकर्ता मंडळामध्ये 4 महिने काम करतो, आणि मी पण एक मंडळाचा अध्यक्ष आहे, गीतानगरचा राजा त्या मंडळाचा अध्यक्ष आहे, गेल्या 3-4 वर्षापासून मी अध्यक्ष आहे. तर असं आहे ना की लोकांना काय वाटतो की हा मंडळाचा, हा परेलचा महाराजाचा सदस्य आहे, मेंबर आहे, पदाधिकारी आहे. पण खरं बोलू ना, जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो, आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांना बोलून बाहेर जातो की माझा मंडळामध्ये आज काम चालू आहे, सो काम चालू आहे, तेव्हा ते रिटर्न आल्याच्या नंतर त्या घरातल्या लोकांना पण आपल्याला तोंड द्यावं लागतं की तू इतका उशीर कुठं होता, काय होता. म्हणजे लिटरली मी बोलतो की तो कार्यकर्ता जो आहे ना, त्याला सर्व गोष्टी मॅनेज करायचं आहे. घर, आई, वडील, बायको बोला, सर्व गोष्टी मॅनेज करायचे. हे छोटी गोष्ट नाही. आपण समजा आपल्याला ही गोष्ट माहीतच नाही की त्या मंडळाचा पाठचा कारण काय. हे कारण आहे की तो एक छोटा कार्यकर्ता पण त्याला घरी आन्सर करायचंय की 2-4 तास, आणि मंडळामध्ये 2 तासांनी काम नाही होईल. हे आता मला वाटतं तुम्हाला लिटरली मला वाटतं 5 ते 6 तास आपल्याला झोप भेटत असणार. 5 ते 6 तास. मागच्या वर्षी तर मुलांचा म्हणजे एक कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो, एक कौतुक आहे नक्कीच, की लिटरली 2-2 तास फक्त झोपलेत दिवसात. मागच्या वर्षी जी आपली मूर्ती झाली बॅलन्सिंग,
म्हणजे ना भूत ना भविष्य